चंद्रकांत पाटलांवरील टीकेनंतर भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठांकडे धंगेकरांची तक्रार करणार. चुकीचं विधान केल्यास धंगेकरांना योग्य पद्धतीने ठोकू, भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा. महायुती सरकारनं लाडका गुंड योजना आणावी आणि राज्यामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची टीका. धाराशिवमधल्या पवनचक्कीच्या गाड्यांची तोडफोड कुणी केली? धाराशिवमध्ये तयार होणारा तिसरा आका कोण? रोहित पवार यांचा ट्विट करत सवाल. गृह खातं या आकाच्या मुसक्या का आवडत नाही अशी विचारणा. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घावळेचे एकत्रित फोटो ट्विट. परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहितजी करत होते का? बन यांचा टोला. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल. घायवळनं शाळेला केलेल्या मदतीचं सुनंदा पवारांकडून कौतुक करतानाचा व्हिडिओ. रोहित पवारांचे वडील निलेश घायवळच्या घरी निवडणुकीसाठी मदत मागायला जात होते. अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष पोटरे यांचा दावा. रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकरांचा भाजपकडून गुंड गजा मारणेसोबतचा फोटो शेअर. रवींद्र धंगेकरांनी आता स्पष्टीकरण द्यावं असं म्हणत भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांची धंगेकरांवर टीका. निलेश घायवळला परवाना का दिला हे योगेश कदम सांगू शकतील. योगेश कदम आणि पुण्याच्या राजकारणाचा संबंध नाही, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. नगरमधल्या सभेतून इम्तियाज जलील यांचा संग्राम जगताप आणि नितेश राणेंवर निशाणा. काही कुत्र्यांना रस्त्यावर सोडलं जातं. तुमच्या शहरामध्ये एक चिकनी चमेली आली आहे, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल. हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अपक्ष आमदाराची ठाणे पोलिसात धाव. महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. महिलेनं अश्लील व्हॉट्सअप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केल्याची तक्रार. पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू. काही जण मराठी लोकांसाठी नाही तर स्वतःच्या कुटुंबासाठी एकत्र येत आहेत. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका. राजकारणासाठी आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी एकत्र येत आहेत, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटलांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जमादार यांचाही पक्षप्रवेश. सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आशिष जयस्वाल यांनी माझ्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करू नये. आशिष जयस्वाल यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं. धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. तर मला आत्राम काही बोललेले नाहीत, त्यामुळे मी अशा प्रश्नांवर बोलणं योग्य नाही, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार. आज, उद्या आणि 13 ऑक्टोबरला आढावा बैठकांचं आयोजन. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू. चव्हाणही दौऱ्यामध्ये असणार सोबत. अंबरनाथमध्ये आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता. गुलाबराव करंजुले आणि सदाशिव पाटील यांच्या भेटीमुळे चर्चा. तर शिवसेना मात्र एकटी लढण्याची शक्यता.